संकल्प प्रतिष्ठान द्वारा आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 कार्यक्रम के तृतीय दिवस महिलाओं की महाआरती संपन्न। संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेता पूर्व विधायक रविंद्र फाटक द्वारा आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 ठाणे किशन नगर नंबर 1 में ग्राउंड परिसर में बीते 15 सालों से आयोजित किया जा रहा है। भक्तों की एक आवाज पर दौड़ कराने वाली माता रानी की प्रसिद्धि है, इसलिए बड़ी संख्या में भक्त देवी के दर्शन को आते हैं। उसी प्रकार चैत्र नवरात्र के तृतीय दिवस देवी मां के चरणों में महिलाओं ने की महाआरती का कार्यक्रम बड़े उत्साह एवं भक्तिमय वातावरण में पूर्ण किया। इस खास मौके पर प्रभाग की महिलाओं ने थाली डेकोरेशन स्पर्धा को उत्तम प्रतिक्रिया दी। विविध प्रकार के थाली को हाथों से सजाया गया। संकल्प प्रतिष्ठान थाली क्रमांक 71 की प्रथम विजेता बनी। उसी प्रकार 25 लोग इस स्पर्धा में विजयी हुए। इस खास मौके पर पूर्व नगर सेविका जयश्री फाटक द्वारा 5000 साड़ी वितरण इनाम के रूप में वितरित किए गए। इस कार्यक्रम में शिवसेना उपनेता पूर्व विधायक रविंद्र फाटक, जयश्री फाटक, देविका फाटक, स्थानिक पूर्व नगर सेवक दीपक बेटकर के साथ आदि शिवसेना के महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ताओं के साथ प्रभाग प्रत्येकाने आपापली साडी जपा, एकमेकांना धक्केक लाईन या। जिचा जो नंबर असेल इथून जी टाळी आम्ही पुकारतो नाही तर बसून राहा तुम्ही, जिची आम्ही टाळी पुकारतो तिला जागेवर टाळी देतो, त्याच्यानंतरच तुम्ही उठा, अजिबात कोणी आधी उठू नका। आम्ही इथून एक एक टाळी देतो, टाळी दिल्यानंतर नंबर आम्ही त्यांचा पुकारतो, तो नंबर ज्याचा असेल त्यांनी या टाळी घ्या, म्हणजे आपलं शांततेत व्यवस्थित होऊन जाईल। कोणाचं तेल असेल काय आपले फोटोग्राफर काय झालं एवढं एवढा सगळा कॉलेजमध्ये आणि मोठी एकच एकच राहिले। आवाज पाहून आम्ही तिथे बसलो। तुम्हाला डान्स करायचं का? गाणं कसं गावाला समजून ऐकत नाही। आज चैत्र नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून 9 किशन नगरमध्ये 15 वर्ष आम्ही हा कार्यक्रम नवरात्राच्या माध्यमातून केला जातो आणि आज खरंच तिसऱ्या दिवसामध्ये महिलांची महाआरती असल्यामुळे महिलांची सगळी गर्दी दिसते आपल्यासमोर आणि आम्ही दर्शनासाठी या माध्यमातून आम्ही इथे करत असतो। पण खरंच इथल्या सर्व महिलांना, सर्व रहिवाशांना मनापासून मी धन्यवाद देईन। हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आपली सर्वांना असं वाटतं की आपली देवी आहे आणि आपल्या देवीसाठी आपण सर्वांनी एकरूप काम करावं लागतं आणि या मंडळामध्ये सर्वच लोक आपल्या देवसिद्धनी परिस्थितीमध्ये चालत असतो आणि त्या लोकांमध्ये सगळे भाविक इथे आजूबाजूचे लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात। आज चैत्र नवरात्राचा तिसरा दिवस आहे। खरं तर सांगायला गेलं तर महाआरतीचा कार्यक्रम होता, महिला महाआरती, आणि सर्व महिला दरवर्षाप्रमाणे आरत्याचं ताट सजून आणतात। खरोखर त्यांच्या कलेला पण दाद दिली पाहिजे। आज देवी येते म्हणजे काहीतरी नवीन रूप आणि काहीतरी नवीन कला घेऊन येते। पण माझा हा पूर्ण प्रयत्न असतो की आपण मनोरंजनचे कार्यक्रम प्रत्येक इव्हेंटला करत असतो, पण ह्या देवीच्या कार्यक्रमाला मी आज ह्यावर्षी संकल्प केला आहे की इथल्या स्थानिक महिला, स्थानिक लोक, स्थानिकांसाठीच हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच कार्यक्रम आयोजन केला पाहिजे, कारण हा सगळा श्रेय त्यांना गेला पाहिजे। मनोरंजनचे कार्यक्रम तर प्रत्येक वेळेस आपण कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात करत असतो, पण ह्यावर्षी हा कार्यक्रम मी लोकांसहित तरी लोकांमध्ये केला आणि लोकांकडनं करून घेतला। त्याच्याबद्दल मला खूप लोकांना धन्यवाद करेल आणि महिला वर्गांना खरं तर त्यांना धन्यवाद करेल, कारण सगळा कार्यक्रम त्या स्वतः एक दुर्गाच्या अवतार घेऊन हा कार्यक्रम राबवत असतात। मी आणि फाटक साहेब फक्त निमित्त आहे, पण सर्व श्रेय इथले कार्यकर्ता आणि महिला सहकाऱ्यांना मी त्यांचा खरोखर अभिनंदन आणि धन्यवाद करेन।